नमस्कार, मी किरण सुद्धा म्हणजेच देवयानी आहे. ठरल्याप्रमाणे आपण आता शिवगाथेची सुरुवात करतोय. पण जरी ही कथा शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर सुरू होत असली तरीही आपण आधी भारताची स्वराज्यापूर्वीची राजकीय परिस्थिती समजून घेऊ. म्हणजे आपण जी नावं ऐकतोय, औरंगजेब, आदिलशहा, कुतुबशहा, निजामशहा, हे सगळे कोण होते, यांची सत्ता भारतात कुठून आली, हे सगळं आपण आधी नीट जाणून घेऊ. तर मंडळी, 13व्या शतकाच्या अखेरीस म्हणजेच 1295च्या आसपास जलालुद्दीन खिलजी याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी याने दक्षिण भारतावर स्वारी केली. त्यानंतर त्याने जलालुद्दीनचा तख्त देखील मिळवला. अशा प्रकारे दिल्लीत आणि भारतात सुलतानशाही स्थापन झाली. पुढे बहुमनी साम्राज्य दखनात आले. अनेक वर्ष राज्य केल्यानंतर या बहुमनी साम्राज्याचे 5 तुकडे झाले: आदिलशहा, निजामशहा, फरीदशहा, कुतुबशहा आणि इमादशहा. हे सगळे इकडे चालू असताना बाबर याने दिल्लीवरती स्वारी केली आणि दिल्ली मिळवल्यानंतर त्याची पिढीजात वंशज म्हणजेच हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान यांनी ते राज्य दक्षिणेपर्यंत वाढवले. हे सगळं चालू असताना एक राज्य मात्र अडून उभं होतं, ते म्हणजे विजयनगर साम्राज्य. या साम्राज्याला या सगळ्या विरोधी सत्तांनी एकजूट होऊन धुळीला मिळवलं. एकीकडे गोव्याला पोर्तुगीज आणि सोबतच परकीय सत्ता डच, फ्रेंच, इंग्रज हे सगळे आपली पाळीमुळे भारतात रोवायला बघत होते. छत्रपतींचा जन्म होण्यापूर्वी दक्षिणेकडे पाय पसरवणारे मुघल, आदिलशहा, कुतुबशहा, त्याचप्रमाणे ह्या परकीय सत्ता, अशा अनेक समस्या भारतासमोर उभ्या होत्या. आणि या सगळ्या काळ्या अंधारात एक सूर्यकिरण सह्याद्रीत उजाडला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. लवकरच दुसरा भाग बघू. जय भवानी, जय शिवराय.